अजितदादांच्या विमान अपघाताचं प्रत्यक्षदर्शी सरपंच कल्याणराव आटोळे यांनी अमोल मिटकरींचा दावा फेटाळलेला आहे। विमानात 6 नव्हे तर 5 व्यक्ती होत्या असं स्पष्टीकरण सरपंचांनी अमोल मिटकरींच्या दाव्यानंतर दिलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमध्ये झालेल्या मृत्यूनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी घटनेच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता ते घटनास्थळी गेले असता तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिल्याचं सांगितलेलं होतं। विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलेलं होतं। त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सरपंचांनी सांगितल्याचा दावा अमोल मिटकरींनी केलेला होता। मिटकरांनी केलेला हा दावा सरपंचांनी फेटाळून लावलेला आहे। संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर तो दिवस एकादशीचा होता, मला आठवतं। तिथली माहिती घेतली, तिथला सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं, आम्ही त्याला वाचवायला गेलो तो अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडलाय। विमानाच्या डाव्या साईडला गेलो आणि त्यावेळेला अजितदादा खाली पडलेले होते, विमानापासून 20 ते 25-30 फुटावर। आणि त्यानंतर किरणदादा गुजरांना मी आधी फोन केलेला होता आणि ते पण तिथं पोचले आणि त्यावेळेला आम्ही काय दादांची बॉडी ओळखली नव्हती, पण किरणदादा आल्यानंतर मोठ्याने रडायला लागले। आम्ही त्यानंतर मग बाकीचे आमचे शेजारी एक आटोळे कुटुंब राहतं, त्यांच्यातून आम्ही चादर बिदर आणून दादांना त्यात गुंडळलं आणि स्ट्रेचरवर पाठवलं। मिटकरी साहेबांचं माझं काही बोलणं नाही झालं आणि त्या विमानात 5च लोक होती। 3 लोक म्हणजे दादा आणि त्यांचे बॉडीगार्ड 2 साईडला पडले, एक जण उजव्या साईडला एक डाव्या साईडला, आणि 3ही लोक पण आत जळून खाक झाले।